मीरा भाईंदरकरांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। तसंच वसई विरारकरांसाठी देखील आहे। दैसर टोल नाक्याचं, मीरा भाईंदरच्या वेशीवर असलेल्या दैसर टोल नाक्याचं तात्पुरतं स्थलांतरण हे झालेलं आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलंय। तसंच गेल्या काही दिवसांपूर्वीच भूमिपुत्र संघटनेतर्फे देखील याचा विरोध केला जात होता, तर अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश होऊन हे टोल नाका तात्पुरता जो आहे तो स्थलांतरित करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर यावेळेस प्रताप सरनाईक यांनी बोलताना हे तात्पुरतं स्थलांतरण कायमस्वरूपी कसं होईल यासाठी प्रयत्न केले जातील। सद्यस्थितीमध्ये स्थलांतर झालेला आहे। वाहतूक कोंडीचा जो त्रास होता तो आता कमी होणार आहे। यामुळे आता आनंद जो आहे तो साजरा केला जाते। याचबरोबर याच पार्श्वभूमीवर बोलत असताना उद्याच्या दिवशी म्हणजे 14 नोव्हेंबर रोजी विरारमध्ये मंत्री गणेश नाईक यांची जनता दरबार होणार आहे। याबाबत विचारणा केल्यानंतर देखील गणेश नाईक यांच्याबाबत देखील प्रताप सरनाईक यांनी वक्तव्य केले। जाणून घेऊया जनता दरबार याबाबत प्रताप सरनाईक यांचं काय म्हणणं आहे। आजची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार जवळजवळ गेल्या 2 महिन्यापासून मी ह्या स्पॉटवर येतो आहे आणि टोल नाका जो मध्येच रस्त्याच्या असल्यामुळे जो ट्रॅफिक होतो ती ट्रॅफिकची समस्या फार मोठ्या प्रमाणात आहे। ठाण्याच्या आनंदनगर टोल नाक्यावर अशी परिस्थिती निर्माण नाही आहे, परंतु टोल नाक्याच्या ठेकेदाराच्या काही गोष्टींमुळे ह्या टोल नाक्यावर ट्रॅफिक जामची समस्या होत होती आणि त्यामुळे हा टोल नाका पुढे शिफ्ट करण्याचा निर्णय आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला। परंतु तरीसुद्धा ठेकेदार हा चालढकल करत होता पुढे नेण्यासाठी, त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात हा पुढे गेलेला आहे। अर्धा टोल नाका हटवलेला आहे। परत आम्ही एक नवीन योजना आखलेली आहे की टोल नाक्याला मुंबईकडे जाणारा जो रस्ता आहे ती अजून एक लेन चालू करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगरानी आणि MSRDC आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटीने घेतलेला। त्यामुळे जो पूर्वी फार मोठ्या प्रमाणात टोल नाक्यावर ट्रॅफिक होत होती, वाहतूक कोंडी होती, तो आता प्रश्न निघालेला आहे। शेवटी बघा की ठेकेदाराची मुदत 2029 असल्या कारणानं तो टोल नाका तर आपल्याला शिफ्ट करता येत नाही। सर्वसामान्य प्रवाशांना सुखसुविधा मिळाव्या यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी 4 व्हीलरच्या ज्या गाड्या आहेत त्यांना तर ह्या टोलमधून वगळलेलेच आहेत, तरीसुद्धा वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले होते आणि त्यामुळे हा टोल नाका शिफ्ट करण्याचा जो प्रयत्न आम्ही गेल्या अनेक दिवसापासून चालू केला होता त्याला काही प्रमाणात आता यश आलेलं आहे। बघा, सगळ्या गोष्टी एकत्र होत नाही, परंतु यश मात्र फार मोठ्या प्रमाणात आलेलं आहे आणि शेवटी शिवसेना आहे, शिंदे साहेबांचा शब्द आहे, शिवसेना जे बोलते ते करते, हा इतिहास आहे आणि आम्ही हे करून दाखवलं। भविष्यामध्ये थोड्याफार प्रमाणात अजूनही काही समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करू, पण एक लेन जी आहे ती मुंबई महापालिकेकडे जाण्याची त्यावर असलेलं अतिक्रमण काढून देऊन त्यावर जे काही DP आहेत आणि काही इतर गोष्टी आहेत त्या सुद्धा हलवण्याचा निर्णय मुंबई महापालिका आयुक्तांनी घेतलेला आहे। कधीपर्यंत साधारण पूर्णपणे नाही बघा, आता झालेलं, आता काय सुरुवात झालेली आहे। मुख्य म्हणजे काय, हत्ती गेलेला आहे, शेपूट आहे, तो शेपूटही लवकरात लवकर काढू आणि नाही निघाला तर कसं काढायचं हे तुम्हालाही माहिती आहे। त्याच दिवशी मी तुमच्या समोरच बोलून दाखवलं होतं की 13 तारखेला जर हा टोल नाका नाही हटला तर शिवसेनेच्या स्टाईलमध्ये स्वतः मला उखडून टाकावं लागला असं मी बोललो होतो, परंतु तशी करायची काही मला संधी त्यांनी उपलब्ध करून दिली नाही। त्यांनी स्वतः हटवलेलं आहे। हे सरकार सर्वसामान्य जनतेचं आहे। टोल नाक्याच्या ठेकेदाराच्या स्वार्थासाठी किंवा जी होर्डिंगची जाहिरात किंवा डिजिटल जाहिरात जिथे लाखो रुपयाचं उत्पन्न आहे त्याच्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना जर हा त्रास होत असेल तर प्रताप सरनाईक आणि शिंदे साहेबांची शिवसेना कधीही सहन करणार नाही। जनता दरबार घेणार आहेत आणि कुठे ना कुठे चर्चा अशी आहे की शिवसेनेची कोंडी केली जाणार आहे त्यामुळे। हो, असं तुम्ही कसं म्हणताय? मला एक गोष्ट सांगा, गणेश नाईक ह्या राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत, ते आमच्या मंत्रिमंडळातले सहकारी आहेत। फार मोठं खातं, वन खात्यासारखं खातं त्यांच्याकडे आहे आणि ते जनता दरबार घेतात, पालघरमध्ये घेतात, नवी मुंबईला घेतात, ठाण्यामध्ये घेतात। मीरा भाईंदरला तर काय चुकीचं काय? युती सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जे आहेत ते सोडवण्याचं काम आम्ही करतोय। मी पालघरला जनता दरबार घेतो म्हणजे काय नाईक साहेबांना का शह द्यायला मी त्या ठिकाणी जनता दरबार घेतो का? नाही। माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला स्पष्टपणे सूचना केलेल्या आहेत, जे काही मंत्री आहेत त्या मंत्र्यांनी राज्यामध्ये सगळीकडे जावं, जनता दरबार घ्यावा, लोकांचे प्रश्न सोडवायचे आणि मी आमच्या शिवसैनिकांना सुद्धा सांगणार आहे, अजूनही काही जर प्रश्न सर्वसामान्य जनतेचे प्रलंबित असतील तर ते गणेश नाईक साहेबांचा 15 तारखेला जनता दरबार आहे। सर्व अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असेल, त्यांच्यापुढे व्यथा मांडून जर काय प्रश्न सोडवायचे असतील तर ते सोडवायचे।
मुद्दा उपस्थित केलेला आहे की भाजपचाच महापौर बसेल, तर त्याच्यामुळे कुठेतरी ही दुरी झाली आहे का असा असं काही प्रश्न नाही. उपस्थित आम्ही होतो. बघा राज्यानं निर्णय घेतलेला आहे. आता परवाच्या दिवशी मंगळवारी माननीय देवेंद्र फडणवीस, माननीय अजितदादा पवार आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांची बैठक झाली. बैठकीमध्ये असा निर्णय घेतला की राज्यामध्ये सगळीकडे ज्या ज्या ठिकाणी आम्ही शक्य आहे त्या सगळीकडे हे महायुतीनं लढायचं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून मी ज्याला धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, राज्यातली सर्वप्रथम महायुतीची घोषणा मी बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये धाराशिवला महायुतीची घोषणा केलेली आहे. त्यामुळे असं काही नाही, सगळीकडे महायुतीनेच लढायचा आमचा निर्णय आहे. आणि महायुतीच्याच माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महापालिकांमध्ये महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, हे मी स्पष्टपणे सर, एकीकडे महायुती संदर्भात एकत्र लढणार असल्याचं म्हटलं गेलंय, दुसरीकडे महाविकास आघाडीचं असं चाललंय की काँग्रेस एकटी लढणार आहे. उद्धव ठाकरे गट वेगळी चाचपणी करताना बघायला मिळत आहे. बघा आता त्यांचा मी काय म्हणणार, ही गोष्ट तुम्हालाही कल्पना आहे की महाविकास आघाडी बनलेलीच कशामुळे आहे. महायुती ही बनलेली आहे फक्त शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, अडवाणीजी, नरेंद्र मोदीजी यांच्या हिंदुत्वावर चालणारी ही महायुती आहे. आणि एकीकडे महाविकास आघाडी कशाचं पांघरून घेऊन पुढे चाललेली याची कल्पना आहे. त्यामुळे त्यांचं जे आहे ते शेवटी कसं आहे की ज्या गोष्टी सर्वसामान्य जनतेला पटत नाही त्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि आता त्याची फळं ती भोगत आहेत. पूरी तरीके से प्रताप सरनाईक को ट्रोल कर रही है. देखिए, केला तुम्ही प्रताप